नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे. तर आज आपण बनवणार आहोत काजू करी. तर काजू करी करण्यासाठी सगळ्यात आधी मी एका छोट्या पॅनमध्ये 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे. बटर मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी काजू घालून घ्यायचे आहेत. 1 वाटी काजू हे 4 जणांसाठी 1 वाटी काजूची भाजी व्यवस्थित होऊन जाते. तर आता हे काजू आपल्याला बटरमध्ये छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचे. तर आता हे परततेत, आपण याला काढून घेऊयात. आणि आता सेम पॅनमध्ये अजून थोडंसं आपण त्याच्यामध्ये बटर ॲड करून घेऊयात आणि आपल्याला जी ग्रेव्ही करायची आहे त्याचे मसाले घालायचे. तर त्यासाठी मी इथे 1 चमचा मोठा जिरे आणि लसूण घालून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मोठा मी कट करून घेतला आहे 1 मोठा कांदा. तर तो पण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये आपल्याला थोडेसे काजू घालून घ्यायचे. काजूनी कसं छान क्रीमी टेक्स्चर येतं. आणि ह्याच्यासोबत मी मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर टोमॅटो थोडासा गाळ शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचे. आता मी ह्याच्यामध्ये थोडे कढीपत्ता ॲड करणार आहे. तर आता हे आपले छान शिजलेलं आहे. याला आपण थंड होण्यासाठी ठेवूया. आता हे थंड झाल्यानंतर मी याला मिक्सरमध्ये ह्याची अशी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता पेस्ट तयार आहे. आपण भाजी करून घेऊ. भाजीसाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल आणि 1 चमचा बटर घालून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि तिखट ॲड करून घ्यायचं आहे. जास्त गरम करायचं नाही, नाहीतर आपला मसाला जळून जाईल. आता याला मी छान व्यवस्थित हलवून घेते. आणि ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. पेस्ट करताना मी त्याच्यामध्ये अजिबात पाणी ॲड केलेलं नाही आहे. ते तशीच मिक्सरला वाटून घ्यायची. त्याची छान पेस्ट तयार होते. आता ही पेस्ट आपण ह्याच्यात घातलेली आहे. याला व्यवस्थित छान आपण हलवून घेऊया, म्हणजे ते मसाले त्याच्यामध्ये एकत्र होतील. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालणार आहे. आता याला आपण छान हलवून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर पहिले लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे. जस्ट अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला ह्याच्यात जास्त घालायचं नाही आहे. किती छान ग्रेव्ही झालेली आहे ही. तर आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध ॲड करणार आहोत. दुधाने अजून छान क्रीमी असं टेक्स्चर येतं त्याला. आता हे तुम्ही बघा, ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आणि किती स्मूथ झालेली आहे ती. आणि हे टेस्टला पण एकदम छान लागतं, कारण आपण पूर्ण भाजी ही फक्त बटर आणि दूधमध्ये करणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये आपण जे काजू परतून घेतले होते ते ॲड करूयात. आणि कसुरी मेथी घेतलेली आहे मी. थोडीशी कसुरी मेथी टाकायची. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि याला छान हलवून घ्यायचं आणि 1 उकळी येऊ द्यायची त्याला छान. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ. आणि ही भाजी आता आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तर आपण याला साईडला ठेवूयात आणि ह्याच्यावर जो तडका टाकायचा आहे त्याची तयारी करू. तर तडक्यासाठी मी इथे एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचा बटर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 अख्ख्या लाल मिरची घातलेल्या आहेत. थोडं 1 तेजपान घातलेलं आहे. अगेन आपल्याला त्याच्यात 4 ते 5 काजू घालायचे आहेत. आणि 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे कलर येण्यासाठी. आता हा तडका आपण आपल्या भाजीवर घालून घेऊयात. खूप छान झाली आहे ही भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे 2 मिनिट छान एकदा उकळलं की आपली भाजी तयार. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. रेसिपी आवडल्यास याला शेअर करायला विसरू नका. लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण असंच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.